A thin ring of radius r meter has charge q coulomb uniformly spread on it. The ring rotates about its axis with a constant frequency of f revolution per second. The value of magnetic induction in Weber per meter square at the center of the ring is μ0 दिलेला आहे, परमियाबिलिटी ऑफ फ्री स्पेस. तर हा क्वेश्चन 2021ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी ए ऑप्शन आहे μ0 QF डिवायडेड बाय 2 पाय आर. बी ऑप्शन दिलेला आहे μ0 Q डिवायडेड बाय 2 पाय आर. सी ऑप्शन दिलेला आहे μ0 QF डिवायडेड बाय 2 आर. आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे μ0 Q डिवायडेड बाय 2 पाय FR. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर आपल्याला रिंग दिलेलं आहे आणि रिंगच्या सेंटरला आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करणं गरजेचं असेल. आता मग सर्वात पहिला आपण या ठिकाणी लिहू मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे या ठिकाणी आपली रिंग सर्क्युलर कॉईल घ्या किंवा सर्क्युलर रिंग घ्या. ओके, सर्क्युलर रिंग इज. तर याचा फॉर्म्युला आहे बी इज इक्वल टू μ0I डिवायडेड बाय 2R. आर काय असणार, रेडियस असेल. ओके, तर याला आपण इक्वेशन 1 कन्सिडर करू. पण आपल्याला करंट नाही दिलेला आहे. मग आपल्याकडे करंटचा फॉर्म्युला आहे चार्ज अपॉन टाईम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस इज नथिंग बट करंट. मग या ठिकाणी आपण करंटचा फॉर्म्युला घेऊन टाकू. बट करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाईम. पण रेसिप्रोकल ऑफ टाईम. आता याला पहिले आपण लिहून घेऊ. करंट आयने रिप्रेझेंट करणार, चार्ज क्यूने, टाईम टीने. पण हा जो टाईमचा रेसिप्रोकल आहे तो म्हणजेच आपला काय असतो, फ्रिक्वेन्सी. रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड इज फ्रिक्वेन्सी. मग आय इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला, QF. आता ही व्हॅल्यू आपण पुट करून टाकू इक्वेशन नंबर 1 मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स B इज इक्वल टू μ0 आयच्या जागी टाकलं 2 आर, तसा आयच्या जागी आपण टाकणार आहे QF इतकं. ओके, μ0 QF डिवायडेड बाय 2R. याला आपण रिअरेंज करून घेऊ. μ0 QF एकत्र केलं डिवायडेड बाय 2R. हे आपलं फायनल आन्सर असेल. ओके, मग आपलं मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर रिंग इज इक्वल टू μ0 QF डिवायडेड बाय 2R. हे त्याचं काय असणार, फायनल आन्सर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असेल ते ऑप्शन सी म्हणजेच μ0 QF डिवायडेड बाय 2R. हे त्याचं फायनल आन्सर असेल.